विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या ट्रान्सफॉर्मर या प्रकरणाला आपण आज या ट्रान्सफॉर्मर या प्रकरणामध्ये याआधी आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर या ट्रान्सफॉर्मरची माहिती घेतली आतापर्यंत. आता आपण ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर याची माहिती घेणार आहोत. ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरची रचना नेहमीच्या 3 फेज ट्रान्सफॉर्मर प्रमाणे असते, मात्र यामध्ये व्हॅक्यूम प्रेशर इम्प्रिग्रेटेड इन्सुलेटिंग साहित्य वापरलेले असून 220 डिग्री सेल्सिअसला तग धरू शकणारे नॉमेक्स इन्सुलेशन आणि इपॉक्सी रेझिन वापरलेले असते. बघा, या ट्रान्सफॉर्मरची रचना नेहमीच्या ट्रान्सफॉर्मरप्रमाणे. बघा, या ठिकाणी आपल्याला ही रचना दिसते. या रचनेप्रमाणेच ट्रान्सफॉर्मरची रचना असते, पण त्याच्या आतील भागात ज्या कॉईल दिलेल्या आहेत, ह्या कॉईलमध्ये निर्माण होणारी जी उष्णता आहे, ही उष्णता 220 डिग्री सेल्सिअसला तग धरू शकतील या पद्धतीने इन्सुलेट केलेले असतात. इन्सुलेट कशाने केलेले आहेत? नॉमेक्स इन्सुलेशन आणि इपॉक्सी रेझिन वापरून त्याला इन्सुलेट केलेलं असतं. तर त्याला म्हणतात ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर. आता आपण पुढचा ट्रान्सफॉर्मर बघणार आहोत. त्याचं नाव आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी व सेकंडरीसाठी फक्त एकच वाइंडिंग असते, त्या ट्रान्सफॉर्मरला ऑटो ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. याच्यामध्ये आता इतर जे ट्रान्सफॉर्मर आपण बघितले त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या वाइंडिंग असतात. याच्यामध्ये बघा, इथं सर्किट डायग्राम दाखवलेला आहे आणि या सर्किट डायग्राममध्ये आपण बघत आहोत की एकच वाइंडिंग वापरलेली आहे आणि त्या वाइंडिंगमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे भाग आहेत. यामध्ये एकाच वाइंडिंगचा काही भाग प्रायमरी आणि काही भाग सेकंडरीचे कार्य करतो. ऑटो ट्रान्सफॉर्मर हा सेल्फ इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करतो. नीट लक्षात घ्या, ऑटो ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वानुसार कार्य करतो असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे सेल्फ इंडक्शनच्या तत्वानुसार. आणि इतर ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करत असतात. नीट लक्षात घ्या. 3 फेज इंडक्शन मोटरच्या ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हाय व्होल्टेज टेस्टमध्ये त्याचा उपयोग होतो. आता ट्रान्सफॉर्मर दिसायला या पद्धतीचा असतो. हा आकृतीत दाखवल्याप्रमाणे, आणि त्याचा हा सर्किट डायग्राम आहे. या सर्किट डायग्राममध्ये ही एक वाइंडिंग A to B दाखवलेली आहे आणि याचे 2 भाग आहेत. हे 2 भाग केलेले आहेत. त्याच्यातच एक भाग तो त्याचं प्रायमरीचं काम करतो, तर दुसरा भाग हा सेकंडरीचं काम करत असतो. आणि याचा उपयोग आहे 3 फेज इंडक्शन मोटरच्या ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हाय व्होल्टेज टेस्टमध्ये त्याचा उपयोग केला जातो. ही त्याची अंतर्गत रचना आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरची. या पद्धतीने त्याची रचना आहे. त्यानंतर आहे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. हाय टेन्शन लाईनचा उच्च दाब व उच्च प्रवाह कमी रेंजच्या मीटरच्या साहाय्याने मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. हाय टेन्शन लाईन म्हणजे काय? ज्या ठिकाणी उच्च प्रमाणाचा विद्युत प्रवाह आहे त्याला आपण हाय टेन्शन लाईन असं म्हणत असतो. या ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार आहेत. एक आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा आहे करंट ट्रान्सफॉर्मर. असे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आपण बघणार, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. याची प्रायमरी हाय टेन्शन लाईनच्या सप्लायला समांतर जोडलेली असते. बघा, या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर कसा दिसतो ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि या ठिकाणी 3 फेज लाईन दाखवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता हा ही कॉईल जी आहे ही कोणती कॉईल आहे? प्रायमरी.
ही प्रायमरी कॉईल या सप्लायला इथं जोडलेली आहे. याचा उपयोग हाय टेन्शन लाईनचा उच्च दाब मोजण्यासाठी होतो. याचा उपयोग काय होतो? हाय टेन्शन लाईनचा उच्च दाब, म्हणजे ही जी हाय टेन्शन लाईन आहे हिचा जो उच्च दाब आहे, हा दाब मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. बघा या ठिकाणी ही त्याची सेकंडरी कॉईल आहे आणि त्याला जोडलेलं आहे व्होल्टमीटर. आणि हे व्होल्टमीटर काय दाखवतं? तर हाय टेन्शन लाईनचा उच्च दाब जो असतो तो ह्या व्होल्टमीटरद्वारे आपल्याला दर्शवत असतो. आता बघा इथं हे सेकंडरी टर्मिनल बॉक्स आहे. ही हाय टेन्शन लाईनसाठी इथं इन्सुलेटर दिलेलं आहे आणि इथं सप्लाय दिलेलं आहे. HV टर्मिनल्स, हे टर्मिनल्स दिलेले आहेत ज्याच्याने आपण विद्युत प्रवाह त्याला जोडलेला असतो आणि त्याच्यामध्ये जो निर्माण होणारा उच्च दाब आहे तो उच्च दाब आपल्याला समजत असतो. त्यानंतर एक करंट ट्रान्सफॉर्मर. हा पण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. याची प्रायमरी हाय टेन्शन लाईनच्या सप्लायला एकसरमध्ये म्हणजे सिरीजमध्ये जोडलेली असते व सेकंडरीला कमी रेंजचे ॲमीटर जोडलेले असते किंवा बसवलेले असते. याचा उपयोग हाय टेन्शन लाईनचा उच्च प्रवाह मोजण्यासाठी होतो. आधीचं जे होतं त्याच्यात काय मोजला गेला? उच्च दाब. याच्यात उच्च प्रवाह म्हणजे करंट मोजण्यासाठी याचा उपयोग केला गेलेला आहे. याचे पण या ठिकाणी सर्किट डायग्राम दाखवलेला आहे. या ठिकाणी सुद्धा त्याचे कसं वर्क करतो हा सर्किट सिम्बॉल आहे त्याचा, या पद्धतीने सिम्बॉल आहे. आणि या ठिकाणी जे डायग्राममध्ये बघा लाईन करंट दाखवलेला आहे आणि सिरीजमध्ये कॉईल आहे आणि त्याच्या सिरीजमध्ये दुसरी कॉईल आहे, त्याला हे ॲमीटर जोडलेलं आहे. आणि हे जे ॲमीटर आहे हे काय दाखवतं? तर उच्च प्रवाह, या लाईनचा उच्च प्रवाह तो आपल्याला दर्शवतो. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे लॉसेस. आता ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये तसेच कोअरमध्ये वेगवेगळे लॉसेस होत असतात. लॉसेस म्हणजे काय? की विद्युत प्रवाह जो निर्माण होतो तो निर्माण होणारा विद्युत प्रवाह होणारी जी कृती आहे या कृती दरम्यान जे जे लॉसेस निर्माण होतात त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याप्रमाणे वाइंडिंगमध्ये कॉपर लॉस व आयर्न लॉस होत असतात. या लॉसेसचा परिणाम ट्रान्सफॉर्मरच्या कार्यक्षमतेवर होतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉसेस व आयर्न लॉसेस असे दोन मुख्य प्रकार पडतात. म्हणजे आता बघा एखादी आपण कृती करतोय, उदाहरणार्थ तुम्ही सायकल चालवत आहेत आणि सायकल चालवत असताना जर तुमच्या एका पायाला लागलेला आहे तर त्याचा परिणाम काय होईल? की तुमचं सायकलचे जे तुम्ही पायडल मारतात ते पायडल मारण्याच्या तुमची जी क्षमता आहे त्या क्षमतेवरती तुमचा तो परिणाम होईल आणि त्यामुळे तुम्ही वेगाने सायकल चालवू शकत नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा ट्रान्सफॉर्मरमध्ये जे वेगवेगळे लॉसेस निर्माण होतात या लॉसेसचा परिणाम काय होतो? की त्या ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता जी असते त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. पहिला परिणाम आहे कॉपर लॉसेस. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचे रेजिस्टन्स आणि त्यामधून वाहणाऱ्या करंटमुळे कॉपर लॉसेस होतात. हे लॉसेस वॅट किंवा किलोवॅटमध्ये मोजतात. कॉपर लॉसेस शोधण्याकरिता पुढील सूत्र वापरतात. आपल्याला फक्त माहिती घ्यायची, त्याच्यावरनं कुठली उदाहरणं सोडवायचे नाहीत. इथं WC म्हणजे काय? एकूण कॉपर लॉसेस जे वॅटमध्ये आपण मोजतो त्याला WC म्हणतात. IP म्हणजे काय? प्रायमरी करंट ॲम्पियरमध्ये जे मोजतात. इथं लांब दाखवलेलं I आणि हा P आहे वर्ग. प्रायमरी करंट तो ॲम्पियरमध्ये मोजतात. RP प्रायमरी रेजिस्टन्स जो ओहममध्ये मोजतो तो RP. IS सेकंडरी करंट जो ॲम्पियरमध्ये मोजतात आणि RS जो सेकंडरी रेजिस्टन्स जो ओहममध्ये आपण मोजत असतो. हे झाले कॉपर लॉसेस. दुसरे आयर्न लॉसेस. कोरच्या गुणधर्मामुळे तिच्यामध्ये आयर्न लॉसेस होतात. यांच्यावर लोड करंटचा कोणताही परिणाम होत नाही म्हणून या लॉसेसला कॉन्स्टंट लॉसेस म्हणतात.
या लॉसेसमध्ये एडी करंट लॉस व हिस्टेरिसिस लॉस यांचा समावेश होतो. आता कोरच्या गुणधर्मामुळे, कोर जो बनलेला असतो त्याचा पण गुणधर्म काय असतो, कंडक्टर टाईपच त्याचा गुणधर्म असतो आणि त्यांच्यावर लोड करंटचा कोणताही परिणाम होत नाही, म्हणून या लॉसेसला कॉन्स्टंट लॉसेस असे म्हणतात. आता हे जे आयर्न लॉसेस होतात याच्यामध्ये हे एडी करंट लॉसेस आणि हिस्टेरिसिस लॉसेस हे जे दोन लॉसेस आहेत हे कोणत्या प्रकारचे लॉसेस आहेत हे आपण थोडक्यात या ठिकाणी बघू. ट्रान्सफॉर्मर मधील कोअर बदलत्या चुंबकीय क्षेत्राने छेदली जात असल्याने फॅरेडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार कोअरमध्ये इंड्युस्ड EMF निर्माण होऊन कोअरच्या अंतर्गत भागात एडी करंट निर्माण होतात. आता आपण ट्रान्सफॉर्मर पाहिलेला आहे, त्याचा कोअर बघितलेला आहे आणि या कोअरमध्ये सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार EMF निर्माण होतो. EMF म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, EMF निर्माण होतो आणि मग हा EMF या करंटमुळे ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये I वर्ग RT या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन I वर्ग R एवढी पॉवर खर्च होते. आता कोअर आपण थोडक्यात बघू आणि मग तुम्हाला ते समजून देतो. या ठिकाणी हा काय, हा कोअर आहे. आता इथं हा जो लिंब आहे म्हणजे ज्याच्यावरती ही वाइंडिंग केलेली आहे आणि हा आजूबाजूचा भाग जो आहे त्याला आपण कोअर असं म्हणतो. आता ह्या कोअरमध्ये हा पण विद्युत वाहक आहे आणि या चुंबकीय रेषा ज्या निर्माण होतात या चुंबकीय रेषा निर्माण झाल्याचा परिणाम या कोअरवरती पण होतो. या कोअरमधून पण त्या चुंबकीय रेषा छेदल्या जाऊन याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात विद्युत प्रवाह निर्माण होतो आणि तो जो विद्युत प्रवाह निर्माण होतो तो निर्माण झालेला विद्युत प्रवाह या ट्रान्सफॉर्मरच्या कॉइलमधून निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांवरती परिणाम करत असतो. त्यालाच आपण एडी करंट लॉस असं म्हणत असतो. आता यामध्ये जी पॉवर खर्च होते या खर्च होणाऱ्या पॉवरला एडी करंट लॉसेस असे म्हणतात. दुसरे हिस्टेरिसिस लॉसेस. कोअरमधील चुंबकीय बदलामुळे त्यामध्ये होणाऱ्या लॉसेसला हिस्टेरिसिस लॉसेस म्हणतात. या लॉसेसचे प्रमाण एकूण पॉवरच्या 1 ते 3% दरम्यान असते. हिस्टेरिसिस लॉसेस करिता WH हे चिन्ह वापरतात. हे दोन प्रकारचे या ठिकाणी आयर्न लॉसेसचे दोन प्रकार आहेत, एडी करंट लॉसेस आणि हिस्टेरिसिस लॉसेस. त्यानंतर लॉसेस शोधण्याच्या ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेस शोधण्याच्या पद्धती. ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर आणि आयर्न लॉसेस होत असतात. या लॉसेसचे प्रमाण शोधून काढण्यासाठी अनुक्रमे शॉर्ट सर्किट टेस्ट आणि ओपन सर्किट टेस्ट हे घेतात. कॉपर म्हणजे कॉईल आणि आयर्न म्हणजे कोअर. कोअरमध्ये जे लॉसेस होतात त्याला आयर्न आणि कॉपर म्हणजे कॉईलमध्ये निर्माण होणारे लॉसेस. आता शॉर्ट सर्किट टेस्ट. ट्रान्सफॉर्मरवर पूर्ण लोड असताना वाइंडिंगमध्ये होणारे कॉपर लॉसेस शोधून काढण्याकरिता शॉर्ट सर्किट टेस्ट घेतात. ही टेस्ट घेण्यासाठी लो व्होल्टेज LV वाइंडिंग जाड तारेने शॉर्ट करतात. हाय व्होल्टेज HV वाइंडिंगच्या बाजूला व्होल्टमीटर, ॲममीटर, वॅटमीटर आणि रिओस्टेट आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडतात. बघा या ठिकाणी ह्या दोन वाइंडिंग आहेत, एक आहे प्रायमरी आणि दुसरी आहे सेकंडरी.
या सेकंडरी वायंडिंगचे हे दोघं टोकं बघा या ठिकाणी काय केले, शॉर्ट केलेले, म्हणून त्याला नाव दिले शॉर्ट सर्किट. आणि या भागामध्ये बघा काय काय जोडलेलं आहे, एक व्होल्टमीटर, या ठिकाणी एममीटर आणि हे आहे वॅटमीटर. हे 3 मीटर या ठिकाणी जोडलेले आहेत. आणि या ठिकाणी हा रिओस्टॅट आहे, म्हणजे बदलता रेजिस्टन्स, व्हेरिएबल रेजिस्टन्स रिओस्टॅट. याच्याने विद्युत प्रवाह कमी किंवा जास्त आपण या ठिकाणी करू शकतो. आणि हा सिंगल फेज AC सप्लाय या ठिकाणी दिलेला आहे. या पद्धतीने त्याची टेस्ट केली जाते. आता ओपन सर्किट टेस्ट, ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये होणारे आयर्न लॉसेस शोधून काढण्याकरिता ओपन सर्किट टेस्ट घेतात. आता मागच्या इथं बघितलं, मागच्या आकृतीमध्ये इथं ही या 2 पॉईंटला शॉर्ट केलेलं आहे. इथं मात्र कुठल्याही प्रकारचं काही जोडलेलं नाही, म्हणजे ओपन आहेत ते. ही टेस्ट घेण्याकरिता आकृतीत दाखवल्याप्रमाणे हाय व्होल्टेज वाइंडिंग ओपन ठेवतात. लो व्होल्टेज वाइंडिंग बाजूला व्होल्टमीटर, एममीटर व वॅटमीटर जोडतात. आता इथं बघितलं आपण, हाय व्होल्टेज वाइंडिंग ओपन ठेवलेली आहे. इथं वॅटमीटर जोडलं आहे, इथं एममीटर जोडलं आहे, इथं व्होल्टमीटर जोडलेला आहे. आणि हा रिओस्टॅट आहे. आणि रिओस्टॅटमधला आपण या ठिकाणी जे सप्लाय जोडलेला आहे तो आहे 230 व्होल्ट सिंगल फेज AC सप्लाय, तो या ठिकाणी जोडलेला आहे. बरोबर. त्यानंतर आहे ट्रान्सफॉर्मरचे वाइंडिंग. सिंगल फेज कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरचे वाइंडिंग करत असताना कोअर लिंब जवळ, म्हणजे कोअर लिंब, हा कोअर लिंब आहे बघा इथे दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे कोअर लिंब जवळ कमी विद्युत दाबाचे वाइंडिंग, म्हणजे लो व्होल्टेज, हे पहिलं वाइंडिंग ते आहे. या ठिकाणी ही एक आहे आणि इकडे एक दाखवलेली आहे. आणि करतात वाइंडिंग, आणि त्यावर जादा विद्युत दाबाचे वाइंडिंग आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे करतात. ही बघा, ही लो व्होल्टेज वाइंडिंग आणि त्याच्या पुढे ही हे हाय व्होल्टेज वाइंडिंग. या ठिकाणी पण त्याच पद्धतीने लो व्होल्टेज वाइंडिंग, त्यानंतर हाय व्होल्टेज वाइंडिंग. मात्र हीच पद्धत वेगळ्या प्रकारे सिंगल फेजमध्ये दाखवल्याप्रमाणे करतात. सिंगल फेज शेल टाईप ट्रान्सफॉर्मर बाबत खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तिला वापरलेला असतं. आता 3 फेज ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग. 3 फेज ट्रान्सफॉर्मर हे 3 वेगवेगळ्या सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर विशिष्ट पद्धतीने एकत्र जोडतात किंवा 3 फेजचे वाइंडिंग स्वतंत्रपणे केले जाते. या प्रकारच्या वाइंडिंगमध्ये 3 भाग असतात. कोअरच्या जवळ लो व्होल्टेज कमी विद्युत दाबाचे वाइंडिंग, त्यावर मध्यम विद्युत दाबाचे म्हणजे मीडियम व्होल्टेजचे वाइंडिंग, आणि त्यावर उच्च दाबाचे म्हणजे हाय व्होल्टेज वाइंडिंग खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वाइंडिंग करतात. बघा या ठिकाणी हे 3 फेज वाइंडिंग दाखवलेले आहे. हे जे वाइंडिंग दाखवलेले आहे त्याचा पहिला थर जो असतो तो कमी विद्युत दाबाचं वाइंडिंग, त्यावर मध्यम विद्युत दाबाचे मीडियम व्होल्टेज, आणि त्यावर हाय व्होल्टेजचे वाइंडिंग केलेले असते. आणि हे सिंगल फेजचे वाइंडिंग या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता बघा आपण या ठिकाणी बघितलं सिंगल फेज शेल टाईप ट्रान्सफॉर्मर ही आकृती, ही शेल टाईप ट्रान्सफॉर्मरची सिंगल फेजची ही आकृती आहे. त्यानंतर 3 फेज ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग करताना खालील गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतात. एक करंट रेटिंग म्हणजे विद्युत प्रवाह क्षमता, नंतर इम्पिडन्स, तिसरे तापमानातील बदल, नंतर सर्ज व्होल्टेज म्हणजे अचानकपणे वाढणारा विद्युतदाब, आणि शॉर्ट सर्किट स्ट्रेंथ इत्यादी. आणि वाइंडिंगचे जे प्रकार आहेत, कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरवर खालील नमूद केलेल्या 4 पद्धतीप्रमाणे वाइंडिंग करतात. एक सिलेंड्रिकल वाइंडिंग, दुसरं आहे हेलिकल वाइंडिंग, आणि तिसरं आहे डबल हेलिकल वाइंडिंग, आणि चौथं आहे मल्टी लेअर हेलिकल वाइंडिंग. हे वाइंडिंगचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. अशा पद्धतीने हे ट्रान्सफॉर्मर हे जे प्रकरण आहे आपलं हे संपत आहे. या ट्रान्सफॉर्मर प्रकरणावरच्या जे काही प्रश्न उत्तर आहेत, हे प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवणार आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत आणि मला व्हॉट्सअपला पाठवायची आहेत. धन्यवाद.